राजकीय भाषण कसं करावं? की सर मला राजकारणाचा नाद आहे पण मला भाषण करायला जमत नाही. माझं पुस्तक घेतल्यानंतर तर एवढे मेसेज आणि कमेंट येतात की राजकीय भाषण सर पुस्तकामध्ये टाकायला पाहिजे होतं, त्याचे एक्झाम्पल आम्हाला पाहिजे होते. आत्ताच कुठं राजकारणामध्ये उतरलेलो आहे, सदस्य म्हणून उभा राहतोय किंवा नगरसेवक म्हणून उभा राहतोय, नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उभं राहतोय, पण सर आम्हाला बोलता आलं पाहिजे. आता होतं काय, असं ज्यावेळेस मी म्हणतो ना मी राजकीय भाषण पण शिकवतो लोकांना, पहिला प्रश्न मला हा येतो की तुम्ही राजकारणामध्ये आहे का, तुम्ही कुठले इलेक्शन लढवले आहेत का, तर ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करतो. लक्षात घ्या, सचिन तेंडुलकरने 100 शतक मारली, पण त्याला जे शिकवणारे ते जे कोच होते त्यांनी 100 शतकं मारली नव्हती, त्यांनी सचिनला ट्रेन केलं होतं. लक्षात घ्या, ट्रेनरनी स्टेज गाजवावंच असं नाहीये किंवा राजकारणात उतरावंच असं नाहीये. तो एखाद्या व्यक्तीला चांगला ट्रेन करू शकतो आणि ज्याला ट्रेन केलेलं तो 100% राजकारण गाजवू शकतो, ही तर मी तुम्हाला गॅरंटी देत आहे. हे खूप छोटंसं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी इलेक्शन मध्ये असावंच असं नाही किंवा राजकीय नेता असावंच असं नाही, कुणीही राजकीय भाषण शिकवू शकतं. तुम्ही जर राजकारणामध्ये उतरणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे. राजकीय भाषण म्हणजे काय असतं थोडक्यात सांगतो. राजकीय भाषणमध्ये बऱ्याच वेळा लोकांना वाटते की मोठ्या आवाजामध्ये बोललं आणि लोकांना आश्वासनं दिली की झालं, राजकीय भाषण तिथं संपून गेलं. लक्षात घ्या, मोठा आवाज लोकांचा विश्वास जपत नाही, खोटं वाटतं लोकांना. तर आवाजामधले चढ उतार तुम्हाला जमले पाहिजे. लोकांचा विश्वास जर तुम्हाला जिंकायचा असेल तर मुद्दे स्पष्ट असणं खूप गरजेचे, मुद्दे प्रभावीपणे तुम्हाला मांडता आले पाहिजेत. संवाद साधणं हे बऱ्याच लोकांना जमत नाही. राजकीय लोकांचा तोच एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की स्टेजवरती बोलून जातात, नंतर लोकांबरोबर व्यवस्थित संवाद साधता येत नाही. लक्षात या, ज्याला संवाद साधता आला, ज्याला चांगलं कम्युनिकेट करता आलं, तो भाषणामध्ये पण चांगला एक्सपर्ट होऊ शकतो, राजकीय भाषण सहज गाजवू शकतो. तर काही पॉइंट मी तुम्हाला सांगून देतो जेणेकरून तुम्ही भाषण सहज पद्धतीने करू शकता आणि राजकीय भाषण पण इझिली करू शकता. तुम्ही विद्यार्थी असाल, सामाजिक कार्यकर्ते असाल किंवा भविष्यात तुम्हाला राजकारणामध्ये जायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल. प्रभावी राजकारणी जर तुम्हाला बनायचं असेल तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून चांगले चांगले पॉइंट मिळणार आहेत. कारण होतं काय, राजकारणामध्ये जायचं म्हणलं तर स्टेजवरती बोलावंच लागतं. पहिला पॉइंट समजून घ्या की तुमच्या समोर बसलेलं पब्लिक जे आहे ते समजून घ्या की कोणत्या प्रकारचं पब्लिक आहे. तुमच्या समोर कोण आहेत, शेतकरी आहेत, महिला आहेत, विद्यार्थी आहेत का सामान्य नागरिक आहेत. त्या पद्धतीने आपल्याला पॉइंट चेंज करावे लागतात. त्यानुसार भाषा आणि त्याचनुसार उदाहरणं निवडावी लागतात, तर ते लोकांना कनेक्ट होतं. दुसरा पॉइंट समजून घ्या, सुरुवात थोडीशी प्रभावी करा. नमस्कार, आज मी तुमच्या समोर आपल्या भागातील महत्त्वाच्या समस्यांवरती किंवा विषयांवरती बोलणार आहे आणि ते बोलण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. नक्की तुमच्या समस्येचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असं जर तुम्ही सुरुवात केली तर लोकांना पटते किंवा आपल्या समस्या ऐकण्यासाठी माणूस आहे इथं थांबलेला आहे. तिसरा मुद्दा समजून घ्या की मुद्दे सूद बोला. उगाच वायफट बोललं तर लोकांना आजकाल बोर होतं, कारण बऱ्याच वेळा राजकीय भाषणामध्ये खोटं जास्त बोललं जातं, नको ती आश्वासनं दिली जातात, ते नंतर पूर्ण होत नाहीत, मग लोक नंतर शिव्या घालत असतात. त्यामुळे आश्वासनं तीच द्यायची जे मुद्द्याला धरून असतील आणि तुम्ही ते कम्प्लीट करणार असाल तर. एका वेळी एकच मुद्दा बोलायचा, मुद्दा सोडून बोलायचं नाही, त्याच मुद्द्यावरती उदाहरण द्यायचं. विषय जर चांगला असेल तर तो विषय खोलवरती घ्या, डिटेलमध्ये घेऊन जावा, भाषणामध्ये त्या पॉइंट ऍड करा, लोकांना समजेल या पद्धतीने बोलणं खूप गरजेचं आहे. एकाच भाषणामध्ये जास्त मुद्दे घ्यायचे नाहीत, जे मुद्दे गरजेचे, जे लोकांना ऐकायचे त्याच मुद्द्यावरती बोलणं खूप गरजेचं आहे. चौथा पॉइंट समजून घ्या, उपायांवरती भर द्या, कारण समस्या ह्या लोकांना पण माहित असतात. तुम्ही पण जर समस्या सांगत बसला तर लोकांना ते पटणार नाही. समस्यांपेक्षा त्यांना समाधान पाहिजे असतं. राजकीय नेत्यांकडून मॅक्झिमम त्यांना समाधान पाहिजे असतं की कधी होणार आहे, किती दिवसामध्ये होणार आहे, किती वेळ लागेल, हे त्यांना सांगणं खूप गरजेचं असतं आणि विश्वास देणं खूप गरजेचं असतं की मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करून देणार आहे. कारण राजकीय नेता एक प्रकारचा सामाजिक कार्यकर्ताच असतो, सामाजिक कामच करायचं असतं. म्हणून आश्वासनं दिल्यानंतर ते पूर्ण किती दिवसात होतील याची अपेक्षा लोक तुमच्याकडून करत असतात, तर ते पूर्ण करण्याचे आश्वासन तुम्ही देणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट, पाचवा पॉईंट आहे, आदरयुक्त भाषा ठेवा. बऱ्याच वेळा असं होतं की राजकारणी लोकांची स्टेजवरती भाषा घसरते, नको ते वाक्य बोलले जातात, नको ते शब्द निघतात, नंतर पश्चाताप करून पण काही होत नाही. कारण लोक ते शब्द पकडतात, मीडिया ते शब्द पकडते, नंतर प्रॉब्लेम आपल्यालाच होत असतो. कारण राजकीय लोकांकडून खूप वेगळ्या नजरेने पाहिलं जातं, त्यांच्याकडे आपला नेता म्हणून पाहिलं जातं. आपलाच नेता जर असं काहीतरी वायफट बोलत असेल किंवा नको त्या गोष्टी बोलत असेल, शिव्या घालत असेल, तर लोकांना ते पटत नाही. मतभेद असलं तरी वैयक्तिक टीका टाळायची, अपमान होईल कोणाचा असं बोलायचं नाही किंवा भडकाऊ भाषण करायचं नाही, त्याच्यामुळे दंगली पण होतात. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल. आजकालचं वातावरण तर खूप डेंजर आहे, रील लगेच व्हायरल होतात. एकदा शब्द गेला की तो बाणासारखा असतो, परत घेता येत नाही, त्याच्यावरती माफी मागून पण काही होत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये तुम्ही भाषण करणार असाल तर शब्दांचा नापतोल किंवा तोलमोल तुम्हाला खूप चांगला जमला पाहिजे. सहावा पॉईंट समजून घ्या, भावना आणि तथ्य
ह्या गोष्टींचा समतोल ठेवा. म्हणजे लोकांना इमोशनल बोलत असेल तर त्यातून काहीतरी तथ्य असलं पाहिजे. उगाच इमोशनल करायचं नाही, वाऱ्यावरती सोडून द्यायचं नाही. लोकांच्या भावना समजून घ्या, प्रत्येक शब्द समजून घ्या की त्यांना काय बोलायचं आहे. असेल तिथं त्या तथ्यांवरती आधारित मुद्दे मांडायचे, जेणेकरून लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन मिळतील. 7वा पॉईंट समजून घ्या की शेवट कधीही प्रेरणादायीच झाला पाहिजे, मोटिवेशननीच झाला पाहिजे. लोकांना मोटिवेशन मिळालं पाहिजे तुमच्या भाषणापासून. चला तर आपण सर्व मिळून आज आपण आपल्या गावाच्या विकासासाठी, शहराच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी आपण मिळून काम करूया. तुमच्या साथीची मला गरज आहे. असं जो तुम्ही बोलला तो लोकांना वाटते की हा नेता आपल्यातलाच आहे, आपल्याला इन्व्हॉल्व करून देतोय. नंतर तुम्ही धन्यवाद बोला आणि स्टेज सोडा. लोकांना तुमचं भाषण 100% पटणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही राजकारणामध्ये उतरणार असाल तर हे पॉईंट तुम्हाला 100% मदत करतील. प्रभावी राजकीय भाषण म्हणजे मोठ्या घोषणा नव्हे, तर स्पष्ट विचार, आदरयुक्त भाषा, त्यानंतर चांगला संवाद आणि लोकांशी जोडणारे मुद्दे थोडक्यात आणि वेगळ्या पद्धतीने सांगणं म्हणजेच राजकीय भाषण असतं आणि ते लोकांना पटत पण असतं. लक्षात द्या, अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला जर कम्युनिकेशन स्किल पण सुधारायचं असेल तर नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना राजकारणामध्ये उतरायचं आहे. आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका. लक्षात घ्या, कोणतंही स्टेज गाजवण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. माझं नाव आहे सनी चाबुकस्वार. सबस्क्राईब करायला विसरू नका. बी परफेक्ट. लेट्स बिगिन.